महाराष्ट्रात बुलेट ट्रेन, रेल्वे, मालवाहू मार्गिका आणि स्थानकांचा पुनर्विकास अशा सर्व प्रकल्पांसाठी 1,73,804 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली। यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 23,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईत आज वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 1,73,804 करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स महाराष्ट्र से जुड़े हुए प्रोजेक्ट्स हैं और इसको इतने बड़े सैंक्शंस को करने के लिए हर साल फंड्स बड़ी मात्रा में चाहिएंगे। इसीलिए अगर आपने नोटिस किया है, इस साल का जो बजट है उस बजट में महाराष्ट्र के लिए 23,778 करोड़ रुपीस का एलोकेशन किया है। जब इंडी सरकार की केंद्र में सरकार थी, इंडी गठबंधन की, यूपीए नाम था तब, उस सरकार के समय मात्र महाराष्ट्र को 1,171 करोड़ रुपए का रेलवे बजट मिलता था। अब उससे 20 गुना ज्यादा मोदी जी दे रहे हैं महाराष्ट्र के लिए, जो बहुत अच्छा अपने कंप्लीट महाराष्ट्र को रेलवे नेटवर्क को ट्रांसफॉर्म करने वाला है। मुंबईत 17,000 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। तसंच पुणे, संभाजीनगर, नागपूरसह संपूर्ण राज्यात अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचं वैष्णव म्हणाले। मुंबईसाठी 238 एसी गाड्या लवकरच विकसित केल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारनं गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली असून त्यासाठी 4,819 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या प्रकल्पाचा पूर्व विदर्भातल्या 4 जिल्ह्यांना मोठा लाभ होईल, असं सांगत त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले। छत्तीसगड आणि तेलंगणाशी विदर्भाचा व्यापार वाढण्याच्या दृष्टीनं ही रेल्वे लाईन महत्त्वाची ठरेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। छत्रपती शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांचा दौरा असणारं रेल्वे सर्किट लवकरच राज्यात सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे 10 दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे। केंद्र सरकारनं सीएसटीव्ही 132 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासालाही मंजुरी दिली आहे। यूपीए सरकारच्या काळात 10 वर्षात एकत्रित 10,000 कोटी रुपये महाराष्ट्राला रेल्वेसाठी मिळाले नाहीत। आता मात्र दरवर्षी 23,000 ते 24,000 कोटी रुपये मिळत आहेत, असंही फडणवीस म्हणाले। या पत्रकार परिषदेला नागपूरमधून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक दीपक कुमार उपस्थित होते। खासदार प्रफुल्ल पटेलही या परिषदेला उपस्थित होते। गोंदिया बल्लारशा रेल्वे स्थानकामुळे या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असं पटेल यावेळी म्हणाले।